तर बघा की या व्हिडिओमध्ये मी अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे जो इयत्ता 10वीला किंवा तुमचं जे 10वी नंतरचे जे शालेय जे काही तुमची अभ्यासपूर्वक परिस्थिती असेल त्याला महत्त्वपूर्ण जे काही विषय आहेत ते अल्जेब्रा आणि जॉमेट्री. त्याचा जो बेस आहे तो इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये बनत असतो. 9th आणि 10th स्टँडर्डला कोणताही बोर्ड असू दे साधारणतः बेसिक अंडरस्टँडिंग सेमच राहतं. तर बघा की आजचं आपलं शीर्षक आहे अल्जेब्रा म्हणजे बीजगणित आणि जॉमेट्री म्हणजे भूमिती या विषयात जास्त गुण कसे मिळवावेत. अल्जेब्रा म्हणजे बीजगणित, भूमिती म्हणजे जॉमेट्री. साधारणतः मुद्दे सेमच असणार आहेत. फक्त आपण काय करणार आहोत, आपण एक जनरल जो डिफरन्स आहे तो आज बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रत्येक विषयाला काय काय काठिण्य पातळी गरजेचे आहे ते आपण बघणार आहोत. बघा मी हे व्हिडिओ का बनवत असतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. कारण आम्ही ज्या शाळांमध्ये काम करत असतो त्या शाळा एका ठराविक पटसंख्येच्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण आपलं जे काही ज्ञान आहे, आपण जे ज्ञान किंवा आपली असणारी कौशल्य ही वेगवेगळी पुस्तकं वाचून किंवा अनुभवाच्या माध्यमामधून जी काही आम्ही एक्सपांड केलेली आहेत ती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे एवढाच माझा उद्देश आहे. यामधून कोणतीही आर्थिक उन्नतीची मी अपेक्षा करत नाही. जो काही तळागाळातला विद्यार्थी आहे, जो गावामधील शाळांमध्ये शिकतोय, ज्याला क्लास लावण्याची परिस्थिती नाही, जो दुर्गम भागात आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्याचे ॲज अ शैक्षणिक जर मी त्याला काही माझ्या मार्फत मदत झाली तर त्याचे नक्कीच मला जे आशीर्वाद आहेत ते लाभतील. मला अजून काय पुण्य करण्याची गरज नाही. तर बघा की अल्जेब्रा म्हणजे बीजगणित, जॉमेट्री म्हणजे भूमिती या विषयात जास्त गुण कसे मिळवावेत. बघा अल्जेब्रा म्हणजे बीजगणित, भूमिती. आपण काय करणार आहोत, पहिले अल्जेब्राचे मुद्दे बघू, नंतर आपण जॉमेट्रीचे मुद्दे बघू. आता बघा की बीजगणित आणि भूमिती, गणित म्हटलं की त्याच्यामध्ये थोडं बीजगणित असतं, थोडा अल्जेब्राचा भाग असतो, थोडा जॉमेट्रीचा भाग असतो. इयत्ता 8वी पर्यंत अल्जेब्रा जॉमेट्री हे मिक्स असतं. आता 9वीला गेल्यानंतर त्या थोडं त्याचं स्पेसिफिकेशन्स स्पेशलाइज सब्जेक्ट व्हायला लागतात. आता बघा की अल्जेब्रा म्हणजे जॉमेट्री, आता त्याच्यामध्ये आपण अल्जेब्राचे 4 पॉईंट केलेत आणि जॉमेट्रीचे सुद्धा 4 पॉईंट केलेत. अल्जेब्रा म्हणजे बीजगणित, त्यामधला पहिला मुद्दा आहे पायाभूत संकल्पना व सूत्रे म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट. पायाभूत संकल्पना व सूत्रे म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट अँड फॉर्म्युला. दुसरा मुद्दा आहे सराव आणि रिव्हिजन म्हणजे प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे नियोजन, क्वेश्चन पेपर स्ट्रॅटेजी. त्यानंतर महत्त्वाचे विषय आणि घटक म्हणजे की टॉपिक्स आपण ज्याला म्हणतो. भूमितीमध्ये तुम्ही काय करणार, संकल्पना स्पष्ट करून घ्या म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. दुसरा आहे आकृत्यांचा सराव करा, आकृत्यांच्या माध्यमामधून तुम्ही भूमिती अवगत करण्याचा प्रयत्न करा, त्याला आपण प्रॅक्टिस ऑफ द डायग्राम्स असं म्हणतो. तिसरा आहे सूत्रांची आणि संज्ञांची नोंद करा, त्याला आपण नोट्स प्रिपरेशन असं म्हणतो. जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ज्याला आपण PYQP प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असं म्हणतो. आणि पाचवा आहे विभागवार नियोजन करा म्हणजे डे टॉपिक परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ही झाली तुमची अकॅडमिक प्रोग्रेस. परंतु जर तुम्हाला तुमचं जे करिअर आहे हे तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक विषयामध्ये करायचं असेल तर तुम्हाला याची गरज असेल. आपण पुन्हा एकदा या मुद्द्यांवरती एक काय करू, नजर मारूया. बघा अल्जेब्रामध्ये पायाभूत संकल्पना व सूत्रे म्हणजे कॉन्सेप्ट अँड फॉर्म्युला. दुसरा आहे सराव आणि रिव्हिजन, प्रॅक्टिस अँड रिव्हिजन. तिसरा आहे प्रश्नपत्रिकांचे नियोजन, क्वेश्चन पेपर स्ट्रॅटेजी. चौथा आहे महत्त्वाचे विषय आणि घटक, की टॉपिक्स. त्यानंतर भूमितीमध्ये आहे संकल्पना स्पष्ट करून घ्या, दॅट इज कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. दुसरा आहे आकृत्यांचा सराव करा, प्रॅक्टिस ऑफ द डायग्राम. तिसरा आहे सूत्रांची व संज्ञांची नोंद करा, नोट्स प्रिपरेशन. चौथा आहे जुन्या प्रश्नपत्रिका PYQP दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. पाचवा आहे विभागवार नियोजन करा. तर बघा की हा व्हिडिओ मी एक, तुम्ही याला सोशल वर्क म्हणा की शिक्षणाच्या माध्यमामधून सुद्धा सोशल वर्क आपण करू शकतो. मी स्वतः एक MSc फिजिक्स आहे, माझं MSc फिजिक्स झालेलं आहे लक्षात घ्या. त्यानंतर मी स्वतः BEd कंप्लीट केलेलं आहे. DSM आणि DEd हे माझं आता चालू आहे. त्यानंतर मी 2 ते 3 संस्थांमध्ये काय केलेलं आहे, मॅथ्स आणि वेगवेगळे जे JEE नीट फाउंडेशन असेल, JEE नीट असेल, मॅनेजमेंट असेल, JEE नीट, CET ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहेत त्याला स्वतः मी लर्निंग केलेलं आहे. मी स्वतः 3 गणिताच्या पुस्तकांचा
लेखक आहे, मी स्वतः पुस्तकही प्रकाशित करून देतो. तसेच मला वेगवेगळ्या कविता लिहिणे, वेगवेगळी गाणी लिहिले, गाण्याला चाली देणे, ढोलकी वाजवणे असे वेगवेगळे छंद आहेत ते मी जोपासत असतो. आणि हे सगळं मला अनुवंशिकतेनं आलेलं आहे. ह्याचं मी काय जास्त कोचिंग क्लास लावून किंवा कुठलाही माणूस असेल हा कोचिंग क्लासने तेवढा डेव्हलप होत नाही. कोचिंग क्लास ही तुमची दिशा आहे, शिक्षक हा तुमचा मार्गदर्शक आहे, तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करेल. योग्य प्रगतीपथावर किंवा योग्य रस्त्यावर पोहोचणं हे विद्यार्थ्याचं काम आहे. विद्यार्थ्याने मजा पण केली पाहिजे, मस्ती पण केली पाहिजे, कंटिन्युअसली अभ्यास नक्कीच केला नाही पाहिजे. तुम्ही नियोजनात्मक अभ्यास करा, यश तुमच्या पाठीशी येईल. बघा, माझं एक वाक्य लिहून ठेवा, नशिबानं असं काही मिळत नाही. बघा, नशिबाचा भाग हे आपल्याला थोर मोठे लोक सांगतात की 20% नशीब आहे, 50% नशीब आहे. नशिबानं तुम्हाला असं काही मिळत नाही. तुमच्या नशीब घडवण्यासाठी असं बघा, हाताला आपल्या रेषा आहेत, प्रत्येक रेषेचं तुम्ही भविष्य वगैरे वर्तवू शकत नाही. तर लक्षात घ्या, जरी ज्योतिषशास्त्र असलं तरी तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला अहोरात्र परिश्रम करावे लागतील. शेवटी लक्षात घ्या, थोडासा भाग नशिबाचा असेल, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे जिथे तुम्ही आहात, तुम्हाला कोणताही विषय अवघड जाऊ, मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर लिहून देतो, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. माझ्याशी तुम्ही जर कॉलिंग केला, फक्त अभ्यासाशी निगडीत बोला, फालतूच्या गप्पा मारण्यात मला इंटरेस्ट नाही. बघा, माझा तुम्ही नंबर लिहून घेतलात 860 52 94 363. या नंबरवर मला तुम्ही गणित, विज्ञान, इंग्लिश आणि कोणताही विषय असू दे, मला माहीत नसेल तर मी अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून माझंही ज्ञान वाढेल. लक्षात घ्या, तुम्ही प्रॉपर नियोजन करा. मग ते मी काय म्हणतो की तुम्ही मजा करा, मस्ती करा, तुमचा छंद असेल तो जोपासा, अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. शेवटी मेहनत हीच, आजची मेहनत ही उद्याचं तुमचं भविष्य घडवणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे मी जे काही सांगतोय यातलं तुम्ही 20% जरी सोबत घेऊन गेलात तरी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मी काय परिपूर्ण आहे, मी काय तत्वज्ञ आहे असं मी सांगत नाही. फक्त माझं जे काही शिक्षण आहे याचा एका विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा आणि त्यामधून विद्यार्थी घडावेत, जेणेकरून त्याचं सॅटिस्फॅक्शन मला मिळेल. आणि हे एक पुण्याचंच काम आहे. बघा की या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी बीजगणित या विषयाची असणारे इयत्ता 10वीचे महत्त्वपूर्ण टॉपिक आणि जॉमेट्रीचे महत्त्वपूर्ण टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही स्ट्रॅटेजिक वेने अभ्यास करा. लक्षात घ्या, स्ट्रॅटेजिक वेने अभ्यास करा. या जगामध्ये कुणाच्याही पाठीवरती हुशार आणि कुणाच्याही पाठीवरती आपण म्हणतो की हा हुशार आहे, याला थोडीशी इंटेलिजन्स लेवल कमी आहे. बघा, कमी जास्त असं काही नाही आहे. तर हुशार, इंटेलिजंट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याचं मला काही विश्वास नाही या गोष्टींवर. तुम्ही जर तुमच्याकडे ग्रास्पिंग पॉवर कमी असेल, तुमच्या लक्षामध्ये कमी राहत असेल, तुम्ही जास्त वेळ द्या, स्ट्रगल करा, कठोर परिश्रम करा, नक्कीच तुम्हाला मार्क मिळतील. लक्षात घ्या की तुम्ही थॉमस अल्वा एडिसन असेल, अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, असे थोर जे विज्ञानामधील शास्त्रज्ञ आहेत यांची तुम्ही आत्मचरित्र वाचा, यांच्या ऑटोबायोग्राफी वाचा, तुम्हाला नक्कीच आदर्श मिळेल. थॉमस अल्वा एडिसन हा बऱ्याच वेळा चुकला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो बल्ब आहे तो बल्बचा त्यांनी शोध लावलाय. लक्षात घ्या, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. आपण ह्या थोर मोठ्या लोकांच्या 2% जरी काम केलं तरी आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये यशस्वी असू. तर बघा, या व्हिडिओमधील की पॉईंट्स तुम्ही एक्सप्लेन करा. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद.